नमस्कार शेतकरी बांधवांनो. हे बघा माझ्या मागं 7.5चा HP पंप आहे. तर याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम काय दाखवतो, तर याच्या स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम आहे. तर पहिले आपण स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला. 7.5चा पंप आहे. विहिरीत दुसऱ्या मोटरीचं पाणी चालू आहे. तर हे बघा, ही एक स्ट्रक्चर आहे. ही इकडे एक स्ट्रक्चर आहे, 2 स्ट्रक्चर आहेत. ते कंट्रोल लागलेलं आहे. इकडे पाणी चालू आहे. तर हे बघा, ह्या पंपामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर कंपनीने त्यांना माहीत काय प्रॉब्लेम आहे. तर या पॅनलला तुम्हाला स्क्रू दिसणार नाही, डायरेक्ट दोरीनं बांधलेली स्टेपनं. काळी टेप काय म्हणतात आपल्याला, हे दिसतंय का? झूम करून दाखवतो. हे बघा, पॅनलला डायरेक्ट बांधलेलं आहे. हे बघा, इथे बघा, इथं पण, आणि हे बघा इथं पण. हे बघा, प्रत्येक पॅनलला बांधलेलं आहे. ते कंपनीचा काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही आहे. त्यांनी कंप्लेंट करून दाखवलेत शेतकरी. तर हे नेमकं प्रॉब्लेम कशामुळे काय नेमकं त्यांना माहिती. स्ट्रक्चरमध्ये काही प्रॉब्लेम आला आहे. ठीक आहे. तर पंप सिलेक्ट करताना जेव्हा फिट करताल तेव्हाच ते प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या मित्रांनो. तर कंपनी एकदा पाणी काढून दिल्यानंतर तुम्हाला पाहायला येणार नाही तुमच्याकडं. तर ते शेतकऱ्याचा पंप आहे, ते त्यांना फोन करून दमले तरी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करून दिला नाही आहे. तर आपल्याला पंप जेव्हा सिलेक्ट पंप इन्स्टॉलेशन करत आहे तेव्हाच आपण ते प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या. नाही तर पंप इन्स्टॉलेशन करू देऊ नका, पाणी काढून देऊ नका. पूर्ण स्ट्रक्चर बरोबर द्या आणून म्हणा, तेव्हाच आमचा पंप फिट करून द्या. तर ती काडीमुडी फिट करून देतील. पाणी काढले आणि फोटो काढले की संपला विषय त्यांचा. इन्स्टॉलेशन झालं ते पंप. त्याच्यानंतर तुम्हाला काही सपोर्ट देत नाहीत. तर त्याच्या अगोदर तुम्ही इन्स्टॉलेशन करताना पूर्ण स्ट्रक्चर बरोबर आहे का बघून इन्स्टॉलेशन करून घ्या मित्रांनो, शेतकरी बांधवांनो. तर अशा प्रकारे शेतकऱ्याची सोलर कंपनीने थट्टा लावलेली आहे. तर आपण पंप सिलेक्ट करताना चांगल्या कंपनीचा पंप सिलेक्ट करा. आणि इन्स्टॉलेशन करताना मटेरियल व्यवस्थित दिलं आहे का नाही चेक करून, आणि इन्स्टॉलेशन करताना पूर्ण इन्स्टॉलेशन बरोबर कंप्लीट करून दिलं आहे का नाही चेक करून घ्या. नाहीतर असं ह्या शेतकरी बांधवांसारखं होईल. टेपनं सोलर पॅनल बांधून दिले, हवा आली, वादळ आले की पॅनल डायरेक्ट उडून जातील. दोरीनं कुठं पॅनल राहत असतात का? काही बी कंपनींनी त्यांचे पाणी काढून देण्याचं पुरतं त्यांनी पॅनल दोरीनं बांधले, पाणी काढलं, फोटो काढले, आणि त्यांचे कंपनीचं पैसे निघत असतात. शेतकरी बांधवांनो, आपलं अनुदान ते त्यांच्या अकाउंटला पडतं त्या पंपाचं. तर त्यांचे पाणी काढल्याशी ते पंपाचं पैसे निघत नसतात. त्यांचे एकदा पैसे निघले की तुम्हाला पुन्हा फिरून पाहायला येणार नाही. त्यांचे पैसे जर अडकले ते तुमच्याकडे 2दा-3दा शेतकरी बांधवांनो पंपाचा फोटो काढायला येतील. आणि जर त्यांचे पैसे निघाल्यानंतर तुम्हाला डबल फिरून पाहायला येत नाही. तर ह्या शेतकऱ्याची तीच भानगड झाली. पाणी गिणी काढून त्यांनी 2-2.5 महिने झालेत. त्यांनी इन्स्टॉलेशन करून त्यांनी पाणी गिणी काढून दिलं. त्याच्यानंतर हे त्यांनी काय सांगितले की तुम्हाला इन्स्टॉलेशन करताना बसून देऊ म्हणले, मशीन आणून चाट मारले त्यांनी. त्याच्यानंतर काय त्यांनी आलेच नाही. डबल येऊन फिरून कॉल लावला तर त्यांनी उचलला नाही, आणि काय करायचं ते करा म्हणले. तर अशा प्रकारे कंपनी आहेत, जेणेकरून आपण आपलं व्यवस्थित मटेरियल आणि अपुरं मटेरियल असेल, कमी मटेरियल असलं तर पंप इन्स्टॉलेशन करू नका. शेतकरी बांधवांनो, मटेरियल पूर्ण आणल्यास इन्स्टॉलेशन करू नका. पाणी काढल्यानंतर, फोटो काढल्यानंतर ते डबल परत येत नाही. कृपया करून कोणीही अर्धवट मटेरियल असलं तर पंप इन्स्टॉलेशन करू देऊ नका, फिट करू देऊ नका. तुमचं पुन्हा नंतर पाहायला येणार नाही तुम्हाला. तर ठीक आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.